नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. पावसाळ्यात आवर्जून खाल्ली जाणारी निसर्गानं दिलेली उत्तम भेट म्हणजे ही करटुल्याची रानभाजी किंवा कंटोला. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं ही भाजी ओळखली जाते. तर तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते फटाफट मला कमेंट करून कळवा. आज आपण अतिशय चविष्ट अशी करटुल्याची सुकी भाजी बनवणार आहोत. सगळ्यात आधी या ठिकाणी करटुली घेतलेली आहेत. जर का तुम्ही याआधी ही भाजी कधी खाल्ली नसेल किंवा पाहिली नसेल, तर याप्रमाणे ही दिसतात. अशी पूर्णपणे काटेरी, लंबाकार अशी ही करटुली असतात आणि पावसाळ्यातच ही जी भाजी आहे ती बाजारात मिळते. या भाजीचे अनेक औषधी फायदे आहेत. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते, त्याच्यामुळे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळं कॅलरीज कमी असतात, त्यामुळं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यामुळं पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे. तसेच पचनशक्ती देखील हे मजबूत करतं. तर असे अनेक औषधी फायदे आहेत. वापरण्यापूर्वी 2 ते 3 वेळा वाहत्या पाण्याखाली धरून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ही अशी पूर्णपणे काटेरी असतात, तर याच्यामध्ये घाण वगैरे अडकण्याची शक्यता असते. जर तुम्ही बाजारातून ही भाजी आणत असाल तर एका सेपरेट वेगळ्या अशा पिशवीमध्ये याला ठेवा, नाहीतर बाकीच्या भाज्या ज्या आहेत ते याच्यामध्ये अडकू शकतात, त्यातली माती अडकू शकते. आता ही भाजी घेताना सुद्धा लक्षात ठेवायचं, खूप मोठी मोठी निबर करटुली घ्यायची नाहीत, तर छान छोटी छोटी कोवळी अशी करटुली निवडून घ्यायची. तसेच रंगसुद्धा छान हिरवागार असा हवा. खूप मोठी जाड रंग पिवळसर झालेली करटुली घेऊ नका. त्यानंतर आता आपण ही कापून घेऊ, तर देठाचा भाग जो आहे तो असा काढून टाकायचा. त्यानंतर याचे याप्रमाणे उभे काप याला देऊन घ्यायचे आहेत. आता करटुली जर का कोवळी असतील तर यातल्या बियासुद्धा कोवळ्या असतात, हे पूर्णपणे तुम्ही असंच उभं कापून घेऊ शकता. पण जर का करटुली मोठी आणि निबर असतील, जे की तुम्ही कितीही निवडून आणलं तरी थोडीशी करटुली जी आहे ती निबर असतातच, तर त्यातला बियाचा जो हा जाड भाग असतो ना तो काढून टाकायचा आणि मग याचप्रमाणे उभी चिरून घ्यायची. करटुली चिरण्यासाठी फक्त वेळ जास्त लागतो, बाकी भाजी मात्र फटाफट होते. तर या ठिकाणी इतर साहित्यामध्ये अर्धी वाटी हरभरा डाळ थोड्या वेळासाठी भिजत ठेवली होती. साधारण एक 20 ते 25 मिनिटं तरी डाळ भिजवून घ्या, भिजली म्हणजे ती लवकर शिजते. त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच 7-8 पाकळ्या लसूणसुद्धा आपण वापरणार आहोत. आता कढईमध्ये छोटी 2 पळी तेल गरम केलं. तेल तापलं की याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घातले. त्यानंतर लसूण असा छान ठेचून याच्यामध्ये घालायचा. मंद आचेवर लसूण जो आहे तो छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि मग चिरलेला कांदा घालायचा. 3-4 मिनिटं कांदा मध्यम आचेवर परतून घ्या. हलका गुलाबीसर झाला की याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घातली. त्यानंतर घातलेली आहे हरभऱ्याची डाळ. डाळीतलं पाणी निथळून फक्त डाळ याच्यामध्ये घालायची. जर का तुम्ही करटुल्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, तर ही जी भाजी असते ना ती चवीला काहीशी कडसर अशी असते आणि तिला कडसर उग्र असा वास असतो. तर डाळ घातल्यामुळं काय होतं की त्याचा कडूपणा कमी व्हायला मदत होते आणि डाळीसोबत भाजी अतिशय मस्त लागते, त्याच्यामुळं भरपूर डाळ घालायची. 3-4 मिनिटं डाळ तेलावर अशी छान अर्धवट अशी तळून घ्या. हे बघा, डाळ अशी काहीशी तळली गेली की याच्यामध्ये करटुली घालायची आहे. चवीनुसार मीठ घातलं. चवीला ही भाजी काहीशी कडसर असते, त्याच्यामुळं एक 3-4 मिनिटं याला तेलावर छान परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कडूपणा जो आहे तो कमी व्हायला मदत होते. हे बघा, तेलावर याप्रमाणे परतून घ्या. हे बघा, तेलावर याप्रमाणे परतून घ्या आणि आता शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवलं. 7 ते 8 मिनिटं भाजी चांगली झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे. जर गरज वाटली तर तुम्ही झाकणात पाणी देखील ठेवू शकता भाजी वाफताना, पण पाणी भाजीमध्ये घालायचं नाही आहे, वाफेवरच भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. सलग 7-8 मिनिटं न ठेवता अधूनमधून एकदा झाकण उघडून भाजी वरखाली करून घ्या. करटुली जर का निबर असतील तर शिजायला याहून थोडासा जास्त वेळ देखील लागू शकतो. छान ती काहीशी मऊसर अशी झाली पाहिजेत. आता बऱ्यापैकी ही अशी शिजत आली आहेत, तर याच्यामध्ये लाल तिखट आणि मसाला घालूयात. तर भरपूरसा घरगुती कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला याच्यामध्ये घालायचा. थोडंसं लाल तिखट घालू शकता रंगासाठी आणि छान झणझणीत अशी ही भाजी करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कडसरपणा जो आहे तो कमी लागतो. परतून घेतलं की अजून 2 मिनिटं याला वाफवून घेणार आहे.
हे बघा अशी मऊसर अशी भाजी झाली पाहिजे. वाटल्यास एखादं करटुलं खाऊन तुम्ही चेक करा. त्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घालायचा आहे थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट. हवं तर तुम्ही खोवलेला ओला नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर हे देखील वरून घालू शकता. तर अशा प्रकारे छानशी आपली झणझणीत करटुल्याची भाजी तयार झाली. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भाजी अप्रतिम लागते. पावसाळ्यातच ही भाजी मिळते, त्याच्यामुळं आरोग्यासाठी एकदा तरी ही रेसिपी नक्की करून बघा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.